एक पुढचा विषय असा होता, की आता काही Instagramच्या मी रील्समध्ये बघितलं, की काझी हैदर जे हां. महाराजांच्या सैन्यामध्ये होते. हं, म्हणजे वन ऑफ द त्यांचे कमांडर होते असं उल्लेख सुद्धा आहे. इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपण नाव पण वाचलंय. हं, आणि मग ते बरेच ऐतिहासिक पुरावे त्याच्यामध्ये दाखवण्यात येतात, की असं-असं आम्हाला ती पत्र होती, महाराजांच्या आज्ञेची पत्र वगैरे. हं, आणि एकीकडे दुसरीकडे अशीही इतिहासच्या बाबतीत एक्सपर्ट जे लोकं आहेत ते म्हणतात, की काझी हैदर यांनी महाराजांच्या नंतर ही स्वराज्यासाठी दगाफटका केलेला आहे किंवा स्वराज्य सोडून गेलेले आहेत ते. हं, पण नक्की आता 2 एकदम एक्स्ट्रीम बाजू दाखवण्यात येतात. एक म्हणतोय, की सेवक आहे, एक म्हणतोय, की काझी हैदर हे महाराजांच्या नंतर ते गेलेले आहेत. हं. याच्यातलं सत्य काय नक्की? कारण की विमर्श करताना माणसं अर्धवट काहीतरी सांगतात आणि विमर्श करतात. आता हा विषय खूप समजून घेण्यासारखा आहे बरं का. हां. हा विषय समजून घेण्याचा आहे. आता काही लोकं याला हिंदू-मुस्लिम नजरेने बघतात. हं. काही लोकं ज्यांना हे प्रूव्ह करायचंय, की नाही होतेच शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान, ते त्यांच्या दृष्टीने बघतात. काही लोकं बघतात, की नाही, नाही महाराज मुसलमानांचे विरोधक होते, तर ते त्या दृष्टीने बघतात. हं. आपण बघू इतिहास काय बोलतोय. हं. त्या कालखंडामध्ये आत्ताचे जे काजी हैदरांचे वंशज आलेले आहेत. ते स्वतःला टीव्हीवरती वगैरे बोलवतात. पण असे मीडियावाले आमच्याकडे कधीच येत नाहीत. कारण हं. आमच्याकडे सगळे कागदपत्र, पुरावे सगळं आम्ही घेऊन बसलोय ना. ते दाखवतायत आत्ता, की आमच्याकडे हे कागद आहेत वगैरे, वगैरे. आता एक गोष्ट समजून घ्या. हं. काय आहे ते लक्षात घ्या तुम्ही. शिवाजी महाराज ज्यावेळेस हिंदवी स्वराज्याचा अ, विचार प्रस्थापित करण्यासाठी ज्या भूभागावर काम करतायत, ते हे पुणे आहे. पुणे ही शहाजीराजांची त्यांना मिळालेली जहागीरदारी आहे. हं. हं. कोणाची? तर काही निजामशाहीकडून बरोबर. किंवा असं शहाजीराजांचे राजकीय क्षेत्रात हे चालले होते. कधी इकडे, कधी तिकडे. कारण हं. त्यांच्या अंतःकरणात हिंदवी स्वराज्य संस्थापन करणं हेच होतं. हं. पण त्यांचं स्वतःचं वैयक्तिक सैन्य पण तेवढं मोठं होतं. हं. हं. तर शिवाजी महाराजांना इथे शहाजी राजांचे प्रतिनिधी म्हणून इथं पाठवलेलं आहे. हं. आणि ज्यावेळेस शिवाजीराजे शहाजीराजांचे प्रतिनिधी म्हणून इथं आलेले, त्यावेळेस जे इस्लामी सत्ताधीश लोकं त्यांना जोडून देणार आहेत, त्यांच्यासोबत काम करणंच आहे महाराजांना. बरोबर आहे. मग ज्यावेळेस हे जे नावं घेतायत ना, हा हं. तोफखान्याचा प्रमुख होता, हा त्याचा प्रमुख होता, हा त्याचा प्रमुख होता, वगैरे, वगैरे. तर ही सगळी इस्लामी सत्ताधीशांनी त्यांच्या विचारधारेची दिलेली लोकं आहेत, की तुम्ही इथं प्रतिनिधित्व बघा फक्त. तुम्ही फक्त टॅक्स गोळा करा आणि आमच्याकडे आणून द्या. हं. मग शिवाजी महाराजांकडे तशी 300 गावं आहेत. हं. हां. आणि साधारण त्यांना म्हणजे 3,00,000 शेतसारा वगैरे मिळतोय सगळा. मग ह्या सगळ्यांच्या कामांमध्ये एक नाव आपल्याला येतं, जे काजी हैदर आपल्याला सांगितलं जातं. आता जे कागद दाखवतायत ते शहाजी राजांनी लावून दिलेल्या एका याचनेमधलं, एका रचनेमधलं ते कागदपत्र आहेत सगळे. काजी हैदर तेव्हा होता. मग असं काय झालं बरं, की काजी हैदर सोडून गेला? हं. असं काय झालं? तर लक्षात घ्या, याच्यात 2 गोष्टी आहेत. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जोपर्यंत एक काम करत असताना या इस्लामी सत्ताधीशांना कळूच दिलेलं नाहीये, की मी हिंदवी स्वराज्य स्थापन करतोय. कारण ते खूप जास्त घातक असलं असतं. एकदम आक्रमण झालं असतं. छोटंसं उभं राहिलेलं पण मोडून काढलं असतं. हं. जोपर्यंत जावळीचा प्रांत हातात येत नाही, तोपर्यंत आदिलशाहीला काय वाटतंय, की हे खोडकर प्रवृत्तीचा मुलगा आहे. हा काहीतरी बगावत आणि करायची. हिंदूंकडे बघायचा दृष्टिकोन कसा होता? माफिया म्हणजे गुंड, गरीब, भूमिया पुत्र. भूमिया असं वर्णन आहे महाराजांचं अनेक पत्रांमध्ये. हं. जमीनदाराचा पोरगा साधा. काय त्याला पैसे नाहीत म्हणून इकडे-तिकडे आणि हे असं वर्णन त्यांचा त्यांचा दृष्टिकोन असा आहे सुरुवातीला. महाराजांकडे हां, सुरुवातीला. पण जावळीसारखा प्रांत मराठा साम्राज्यात आल्यानंतर त्यांना लक्षात आलं, की भरपूरसा तुकडा आता तिकडे गेलेला आहे. हं. आता बंदोबस्त लावला पाहिजे. पण कसा लावायचा? शहाजीराजांसारखं एक विलक्षण राजकीय ताकद असलेलं व्यक्तिमत्व तिकडे आहे ना. हं. अवघड आहे. एकदम शहाजीराजांच्या मुलाला हात लावायचा म्हणजे काय चेष्टा आहे का? मग काय करायचं? मग त्यांच्याहून ताकदवर सरदार महाराजांवरती पाठवलं. तो हं. म्हणजे अफझल खान आहे. आणि हा जो अफझल खान आहे ना, हा का आलाय? तर मुळात त्यांची एक आज आदिलशाहीच्याच दरबारात लिहिण्यात आलेली एक बखर आहे. त्या बखरीमध्ये असं स्पष्ट वर्णन आहे, की जी बडी बेगम आहे, तिने गलबतखान्यात, गुप्त गलबतखान्यात एक बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं, याचा स्पष्ट पुरावा उपलब्ध आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे इंग्लिश रेकॉर्ड्स वाचताल ना, ते सगळे खरे आहेत. हं. त्यामध्ये आलेलं वर्णन आहे.
आणि त्यामध्ये ते म्हणतात की शिवाजी हा इस्लामच्या विरुद्ध जाऊन हिंदू धर्माचं काम करतोय. त्याला संपवणं ही अल्लाने दिलेली जबाबदारी आहे आणि त्याला संपवलं पाहिजे. ह्या मानसिकतेतनच अफझल खान निघालाय. बरं, अफझल खानाचं जे पत्र आलंय तिथं काय आहे, कल्याण भिवंडीच्या मशिदी का पाडल्यास? बरोबर. असं आहे. इथं कल्याण भिवंडीच्या मशिदी पाडल्यानंतर तिथल्या सगळ्या मुसलमान उमेरावांना म्हणजे मुसलमान गुरूंना तू कैदेत का टाकलंस? असं अफझल खान रागवतोय महाराजांना पहिल्या काही पत्रांमध्ये. की तू असं का केलंस? तू इस्लामच्या विरुद्ध कार्य केलंस. तुला शिक्षा देण्यासाठी मी अल्लाचा सेवक म्हणून तुझ्यावरती येतोय. असं स्पष्ट पत्र उपलब्ध असताना शत्रूच सांगतोय ना, की तू कुठल्या विचारधारेचा आहेस ते. पण हे आपल्याला कुठे शिकवतायत लोकांना? बरोबर. मग अफझल खान मारल्यानंतर ज्या काही उठापेटा झाल्या हे कुठे गायब झाले ते माहित नाही. पण काजी हैदर नंतर हा जो काजी हैदर आहे ना, नंतरच्या कालखंडामध्ये आपण येणार आहे त्याच्यावरती त्यावेळेस विस्तृत सांगतो, की काजी हैदर नंतर संभाजी महाराजांना मारत असताना हा खूप मोठा इस्लामचा मौलवी झालेला आहे. अच्छा. आणि संभाजी महाराजांना औरंगजेबाने इस्लामनुसार कसं तडपून मारलं पाहिजे, तिथं हा काजी हैदर उपस्थित आहे. मग तुम्ही दाखवताय ते शहाजी राजांच्या कालखंडात इस्लामी सत्ताधीशांनी जोडून दिलेल्या यंत्रणेमधलं कागदपत्र लोकांना दाखवताय म्हणजे तुम्ही अर्ध सत्य दाखवताय. तुम्ही पुढे त्या पूर्ण माणसाने सत्य का काय केलं हे दाखवत दाखवत नाहीये? नाहीये. तुम्ही पूर्ण सत्य दाखवा ना. आता मी सगळ्या मुद्द्यांवर बोललो. आता अजून एक महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलावं असं मला वाटतं. कुठल्या माहिती का? की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे सगळं अर्धसत्य तुम्ही दाखवताय. तर असे काही लोक आहेत काही हिंदू मग गद्दार नव्हते. पण ते हिंदूंचा पोळका कोणाला आहे? खंडोजी खोपडे फितूर झाले किंवा कृष्णाजी भास्कर कुलकर्णींनी महाराजांवरती तलवार उगारली. त्यांचा पुळका कोणाला आहे? हिंदू गद्दार होतेच की. म्हणजे शेवटी धर्मसत्ता प्रस्थापित करताना शिवाजी महाराजांना राजकीय दोर पण सांभाळावे लागलेल्याच आहेत ना. अनंत घराणी सत्ता असल्यानंतर सगळेच चला महाराज आता तुम्ही राजे म्हणून बसा ना आम्ही लढतो. ह्या मानसिकतेची लोक नाहीयेत. कारण त्या दिवशी त्या कालखंडात शिवाजी महाराज हे नरदेहात आहेत काही झालं तरी. हो. महाराज राजे का बनायचे? मग आम्ही पण त्या ताकदीचे आहोतच ना, असं अनेक घराण्यांना वाटतच होतं ना. आणि वय पण बघा ना, 16-20 वर्षाचा हां. मुलगा अशा अँगलने नाही का, एक 40 वर्षाचा माणूस 16-20 वर्षाच्या मुलाकडे कोणत्या नजरेने बघत असेल? हां. ते नाही, हे बच्चा आहे, याला काय समजतंय? हां. तो ते बादशाह चिरडून टाकेल याला. हां. अशा म्हणजे सुरुवातीला महाराजांचा खूप मोठा काळ विश्वास संपादन उत्पादन करण्यामध्ये करायला पण गेला गेलेलं आहे. असणार. अगदी, अगदी खरं बोलले तुम्ही. खूप खरं बोलले आणि हे सगळं होत असताना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांच्या अशा पद्धतीने शिकवल्या तर त्या लवकर रुजू शकतात. पण ते अर्धसत्य दाखवतात, की बरोबर ते आहे. होते. मग मी सगळं सांगितलं ना तुम्हाला शेवटपर्यंत, की काय होतं आणि उपलब्ध आहे. भागानगरमध्ये काजी हैदर हा तिकडं जाऊन तो मौलवी बनलाय. याचे सगळे रेकॉर्ड्स आज सुद्धा आपल्याला पाहता येतात. पण ते दाखवायचे नाहीयेत ना. मीडियाला दाखवायचे नाहीयेत. लोकांच्या समोर आणायचे नाहीयेत. अर्धसत्य आणायचंय. मुसलमानांबद्दलचं प्रेम वाढवण्यासाठी या गोष्टींना हे प्रस्थापित करायच्या मार्गावरती आहेत. पण आमचं किंवा हिंदूंना भरकटवण्यासाठी. मी म्हणलं ना शिवचरित्र, शंभूचरित्रावर थेट आघात करता येत नाहीत ना. मग असे विमर्श उभे करायचे आणि गोंधळून टाकायचा समाज. कन्फ्यूज. कन्फ्यूज करून टाकायचा असं.